हाय फ्रेंड्स, मी आज तुम्हाला ना आळूच्या वड्या मी कशा करते ते दाखवणार आहे। मी पाट्यावर वाटते, फक्त मी आळूच्या वड्यांचंच पाट्यावर वाटते आणि पुरणपोळीचं पुरण आपण डाळ वाटतो ना ते मी पाट्यावर वाटते। बघा मी काय काय घेते। ही आळूची पानं आहेत, हे बघा आळूची पानं आहेत, ही 7-8 पानं आहेत। आणि मी ही भिजत घातलेली चण्याची डाळ आहे, पाव किलो चण्याची डाळ आहे। हे बघा पाव किलो चण्याची डाळ आहे आणि ही 6-7 पानं आहेत। आणि हे बघा हे मी काय काय घालते बघा, मीठ आहे, लसूण आहे, जिरं आहे, अद्रक आहे आणि धणं आहे आणि 1 लवंग आहे आणि 2 काली मिरी आहेत आणि थोडीशी हळद आहे, थोडीशी चिंच आहे। हे बघा थोडीशी चिंच आहे आणि हिरव्या मिरच्या आहेत। आणि हे सगळं मी एकत्र वाटणार आहे। पहिला हा मसाला वाटणार आहे, त्याच्यानंतर तो मसाला काढून घेणार आणि ही डाळ वाटणार आहे। आणि हे मिश्रण तयार झालं की त्याच्यामध्ये थोडासा मी हा ओवा घालणार आहे आणि ही वरती अशी लावायला, त्या पिठामध्येच थोडीशी खसखस ॲड करणार आहे। आणि नंतर मी हे पीठ आपले पानं भरणार आहे, ही पानं नंतर मी भरणार आहे। हे सगळं एकत्र करून थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर वरून मी घालणार आहे कापून। आणि ही नंतर पानं भरल्यानंतर आपल्या ही आपण वड्या वगैरे उकडतो, मोदक उकडतो, ह्या चाळणीवर मी उकडून घेणार आहे 1-15 मिनटं मीडियम फ्लेमवर। आणि नंतर मी तुम्हाला दाखवते। हे बघा अशा पद्धतीने करा। मी हा एक आपला जो रेग्युलर मसाला आपण करतो तोच मसाला आहे, थोडंसं माझे वेगळे थोडंसं चेंज आहे माझा मसाल्यामध्ये, बाकी काही नाही आहे। मी पाट्यावर वाटते त्याच्यामुळे थोडीशी टेस्ट पण मध्ये डिफरन्स येते, टेस्टमध्ये फरक पडतो। बघा तुम्ही पण ट्राय करा, तुम्हाला तेवढा वेळ असेल तर। थँक्यू।